हॅलो फ्रेंड्स, घरचा स्वयंपाक ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सुक्या कोळंबीचं सुक्कं आणि हे मस्त आणि गरमागरम सुक्कं खायलासुद्धा एकदम अप्रतिम लागतं। चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेली आहेत सुकी कोळंबी, जी मी अगोदर व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे आणि ही कोळंबी साफ करून घेतल्यानंतर आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्यातून धुवून घ्यायचं असतं, कारण ह्यामध्ये रेतसुद्धा असू शकते। त्यामुळे आपल्याला ही कोळंबी जी आहे ती 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहेत। आता इथे मी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे व त्यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड केलेले आहेत। जिरे चटचटायला लागल्यानंतर त्यामध्ये मी 3 मोठे चिरलेले कांदे ॲड केलेले आहेत आणि आता हे कांदे जे आहेत ते व्यवस्थित हलक्या लाल रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे आपले कांदा जो आहे हलक्या लाल रंगावर आलेला आहे। आता ह्यामध्ये आपल्याला 2 मोठे चिरलेले टोमॅटो ॲड करायचे आहेत आणि आता हे टोमॅटो जे आहे ते हलके सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो जे आहे ते हलके सॉफ्ट झालेले आहेत। आता ह्यामध्ये आपण आले लसूण पेस्ट ॲड करायची आहे। तर इथे मी घेतलेला आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा मसाला जो आहे तो 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे 1 मिनिट झालेला आहे। आता त्यामध्ये आपण जी धुवून ठेवलेली सुकी कोळंबी जी आहे ती यामध्ये ॲड करायची आहेत। तर इथे मी कोळंबी जी आहे ती ॲड केलेली आहेत आणि आता आपल्याला ही कोळंबी जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत। तर इथे मी कोळंबी जी आहे ती मसाल्यासोबत मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये जितकी सुकी कोळंबी दिसत आहे तितक्यापर्यंतच आपल्याला ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर आता इथे मी मीठ ॲड केलेलं आहे आणि आता ते व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला 5 मिनटं गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची आहे व नंतर गॅसचा फ्लेम जो आहे तो मीडियम ठेवायचा आहे आणि झाकण लावून 10 मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे। तर इथे आपली 10 मिनटं झालेली आहेत। तर आपण आपलं जे सुकट आहे ते चेक करूया। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं जे सुकट आहे ते व्यवस्थित तयार आहे आणि आता आपण ते एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी सुकट जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये मी एकदम फ्रेश असा नारळ किसून घेतलेला आहे आणि ह्यावरती ॲड केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला आता ते मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी खोबरं आणि कोथिंबीर घालून सुकट जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। जर काय आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन।